जगामध्ये कुठलंही युद्ध असो किंवा कुठल्याही दोन राष्ट्रांमधला वाद असो, तो थांबवायचं काम कोण करतं? तर डोनाल्ड ट्रम्प करतं. असं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वतःचं म्हणणं आहे आणि अमेरिकेचं सध्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधलं युद्ध देखील थांबवलं. हे युद्ध मात्र त्यांनी खरंच थांबवलं असं म्हणता येईल. हे युद्ध थांबवताना त्यांनी जो गाझा पीस प्लॅन जाहीर केला होता, त्यामध्ये त्यांनी एक कलम टाकलं होतं की या गाझा पट्टीमध्ये एक इंटरनॅशनल स्टॅबिलायझेशन फोर्स निर्माण करून तिथं गाझामध्ये शांतता राखण्यासाठी तिचं त्यामध्ये डिप्लॉयमेंट करण्यात येईल. पण ही इंटरनॅशनल स्टॅबिलायझेशन फोर्स कधी अंमलात येणार, त्यामध्ये कोण कोण असणार, काय काय असणार, ते अजून त्यांनी सांगितलं नव्हतं. पण नंतर जेव्हा ते इजिप्तमध्ये आले त्यावेळी देखील त्यांनी आपल्याला चांगलंच क्रेडिट घेतलं. या क्रेडिट घेताना त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की अशा प्रकारचे 20,000 मिलिटरी गाझाच्या पट्टीमध्ये तिथं शांतता आणि स्थैर्य नांदवण्याकरता डिप्लॉय करायची आहे, तर ती कोण करणार? तर पाकिस्तान तिथं हौसेनं पुढे आला आणि पाकिस्ताननं सांगितलं की अशा प्रकारे 20,000 सैन्य आम्ही तिथं पाठवू आणि तिथं शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करू, कारण तिथल्या मुस्लिम लोकांना शांततेची गरज आहे. अर्थात पाकिस्ताननं सगळ्या मुस्लिम लोकांचा ठेका घेतलाय असं पाकिस्तानला नेहमी वाटत असतं. त्यामुळं पाकिस्तानने हे करायची तयारी दर्शवली. त्यामुळे हे पाकिस्ताननं करायची तयारी दर्शवली. पण एवढं जे सांगितलं गेलं ते मात्र सत्य नाही. याच्यामध्ये नक्की काय काय पाणी मुरतंय आणि काय काय याच्यामध्ये पाकिस्तानचं राजकारण आहे, ते आता पाकिस्तानच्याच एका पत्रकारानं उघड केलंय. आसमा शिराजी नावाच्या पत्रकारानं स्पष्टपणे सांगितलंय की हे दिसत वरती जरी स्थैर्यासाठी शांततेसाठी दिसत असलं तरी प्रत्यक्ष हा सगळा पैशाचा खेळ आहे आणि पाकिस्तान आपलं सैन्य अक्षरशः विकायला तयार झालाय. नक्की काय काय घडलंय आणि या ठिकाणी आसमा शिराजींनी काय काय क्लेम केलाय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पाकिस्तानच्या रिपोर्टर असणाऱ्या आसमा सिराजींनी या ठिकाणी सांगितलंय की पाकिस्तान या ठिकाणी जे इस्लामिक भाईचारा किंवा इतर गोष्टींचा दाखला देतोय आणि सांगतोय की आम्ही गाझा पट्टीमध्ये शांतता प्रस्थापित करू, हे सगळं ढोंगीपणा आहे असं त्यांनी सांगितलं. खरं तर पाकिस्तानला इस्रायलकडून या 20,000 सैनिकांसाठी पैशाची गरज आहे. या 20,000 सैनिकातल्या प्रत्येक सैनिकामागे पाकिस्तानला महिन्याला $10,000 म्हणजे जवळजवळ 8,80,000 हवे आहेत. पण इस्रायलनं इथं स्पष्ट सांगितलंय की आम्ही 8,80,000 द्यायला तयारच नाही. तुम्ही $10,000 मागताय, आम्ही तुम्हाला $100 पेक्षा जास्त द्यायला तयार नाही, असं इस्रायलनं सांगितलंय. म्हणजे इस्रायलनं इथं एक प्रकारे बार्गेनिंगचा खेळ चालू केलाय. त्यामुळे आसमा शिराजींनी जे काही सांगितलंय ते मनी कंट्रोलनं आपल्या न्यूज रिपोर्टमध्ये दिलंय, CNN दिलंय, न्यूज 18 दिलंय. त्यांनी सांगितलं की आसमा शिराजींच्या रिपोर्टनुसार मागच्या काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे आर्मी चीफ आसिम मुनीर हे इजिप्तमध्ये गेले होते. इजिप्तमध्ये जाऊन त्यांनी तिथं CIAच्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची आणि इस्रायलच्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची अतिशय क्लोज डोअर मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये त्यांनी $10,000ची कंपल्सरी मागणी केली. जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी सैन्य म्हणजे 20,000चं ते सैन्य गाझापट्टीत उतरणार नाही असं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी इस्रायलनं देखील त्यांच्या या मागणीला नकार दिला आणि $100च्या वर आम्ही द्यायला तयार नाही हे सांगितलं. त्यामुळे ही मीटिंग फिसकटली आणि अजूनही जर तुम्ही बघितलं तर या घटनेला म्हणजे ट्रम्प इजिप्तमध्ये येऊन गेले, या घटनेला जवळजवळ 15-20 दिवस उलटून गेलेले असले तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फोर्स पाकिस्ताननं अजूनही पाठवलेली नाही. आता पाकिस्तान उलटा डाव रचतोय आणि पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर आता असं सांगायला लागलेत की पाकिस्तानचा जो काही सैन्य पाठवायचा निर्णय आहे तो फायनल झाला नसून अजून त्याला पार्लमेंटची मंजुरी मिळणार आहे, अजून इतर गोष्टी बाकी आहेत, त्याच्यानंतरच पाकिस्तान अशा प्रकारे सैन्य पाठवणार आहे. पण पाकिस्तान पार्लमेंटला खरोखर काही किंमत आहे की नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. पाकिस्तान इथं फक्त टाइम काढायचं काम करतोय. त्यांना वाटतंय की इस्रायलला गरज आहे आणि इस्रायल अशा प्रकारे $10,000 नाही तर किमान $5,000 तरी द्यायला तयार होईल प्रत्येक सैनिकामागं प्रत्येक महिन्याला. ही फार मोठी रक्कम आहे, पण तरीही पाकिस्तानची अपेक्षा आहे. यापूर्वी जर पाकिस्तानचा इतिहास बघितला तर पाकिस्तानने 1980च्या दशकामध्ये सौदी अरेबियामध्ये 15,000 सैन्य पाठवलं होतं. याशिवाय जॉर्डनमध्ये, कतारमध्ये, UAE मध्ये देखील या अगोदर पाकिस्ताननं अशा प्रकारे सैन्य पाठवलेलं होतं. याशिवाय 1980च्या दशकात, 90च्या दशकात आणि 2000च्या दशकात जेव्हा पूर्वी USSRच्या विरुद्ध लढताना आणि नंतर तिथल्या तालिबानच्या विरुद्ध किंवा अल कायदाच्या विरुद्ध लढताना अमेरिकेनं पाकिस्तानच्या मिलिटरीचा वापर केलेला होताच. पण आता पाकिस्तानची ही मिलिटरी अमेरिकेच्या म्हणण्यानं आता इस्रायलला द्यायची आहे, ज्या इस्रायलला पाकिस्तान ऑफिशियली रिकॉग्नाइज करत नाही.
म्हणजे पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की इस्रायल नावाचा देशच जगाच्या पाठीवर नाही. जर इस्रायल नावाचा देश जगाच्या पाठीवर नाही तर इस्रायलकडून तुम्ही $10,000 घ्यायला कसे काय तयार होता? इथं पाकिस्तानच्या आर्मीचा दुटप्पीपणा, ढोंगीपणा उघड होतोय. मागच्या काही दिवसातले रिपोर्ट बघितले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी एक बातमी आली होती की पाकिस्तान एअरलाइन्सला द्यायला, तिथल्या कर्मचाऱ्यांना द्यायला पगार त्यांच्याकडे नाही आहेत, इतके पैसे देखील त्यांच्याकडे नाही आहेत. ही एअरलाइन्स देखील पुढच्या काही दिवसानंतर ठप्प होणार आहे, अशा रिपोर्ट्स आहेत, अशा बातम्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानला आता सध्या काहीही करून पैशाची गरज आहे. IMF कडून किंवा वर्ल्ड बँकेकडून जे पैसे हवे असतात ते त्यांना वेळेत मिळत नाहीत आणि मिळाले तर प्रत्येक वेळेला ट्रम्प यांच्या पाया पडल्याशिवाय ते मिळत नाहीत. या सगळ्या गोष्टी असताना आता पाकिस्तानला असं वाटतंय की इस्रायल यासाठी, या सैनिकासाठी पैसे देईल, पण इस्रायलला खरं तर या गोष्टीची काही गरजच नाही. कारण इस्रायलच्या दृष्टीनं तिथं म्हणजे गाझा पट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची स्टॅबिलायझेशन फोर्स हे डोनाल्ड ट्रम्प यांना हवी आहे. इस्रायलला म्हणजे बेंजामिन नेतन्याहू यांना तिथं कोणतीही स्टॅबिलायझेशन फोर्स नकोच आहे. कारण त्यांच्या दृष्टीनं तिथं कोणतंही सैन्य नसताना जे त्यांना करायचं आहे ते करणं जास्त फायद्याचं आहे. आणि खरं तर बेंजामिन नेतन्याहूंची यांची अशी इच्छाच होती की त्यांनी संपूर्ण गाझापट्टी आपल्या ताब्यात घ्यावी, इस्रायलच्या ताब्यात असावी आणि तिथं जे काही पोलीस असतील किंवा प्रशासन असेल ते इस्रायलचंच असावं. पण आता सध्या तरी असं होत नाही आहे. म्हणून सध्या बेंजामिन नेतन्याहू तयार झाले असले तरी जेवढे जास्त दिवस स्टॅबिलायझेशन फोर्स गाझामध्ये यायला लागतील तेवढे इस्रायलच्या दृष्टीनं चांगलंच आहे. आणि इस्रायल तर अशीच अपेक्षा करतोय की इथं कोणत्याही प्रकारची परकीय शक्ती किंवा परकीय मिलिटरी उतरणार नाही, विशेषतः पाकिस्तानची उतरणार नाही. कारण पाकिस्तानचं सैन्य तिथं उतरल्यानंतर भविष्यामध्ये तिथल्या हमासच्या काही अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊ शकतं, त्यांचा वापर पुन्हा इस्रायलच्या विरोधात केला जाऊ शकतो किंवा पाकिस्तानचा तिथं असणारा प्रेझेन्स हा भविष्यात इस्रायलच्या डोक्याला ताप ठरू शकतो. कारण पाकिस्तान हा एक अण्वस्त्रधारी देश आहे आणि अशा देशाचं प्रेझेन्स गाझापट्टीमध्ये असणं इस्रायलला नक्कीच नको असणार आहे. त्यामुळे इस्रायल काहीही करून पैशाच्या मुद्द्यावर ही डील हाणून पाडेल असं सध्या तरी वाटतंय. त्यामुळे खरं तर पाकिस्तानला पैसे हवे आहेत आणि इस्रायल पैसे द्यायला तयार नाही. त्यामुळं आता सध्या जे जागतिक शांतता किंवा स्थैर्य किंवा इस्लामिक भाईचारा किंवा इतर गोष्टी ज्या सगळ्या सांगितल्या जात आहेत, पाकिस्तान जे जगामध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय की आम्ही एक मोठा मुस्लिम देश आहे आणि जगातल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांना आम्ही मदत करतो वगैरे, हे सगळं ढोंग आहे. आणि त्यांना फक्त पैसे हवे आहेत आणि पैशासाठी ते हे सगळं करतायत. पण त्यांची बरोबर लायकी इस्रायलनं त्यांना $100 देऊन दाखवून दिलेली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानच्या सैन्याला $10,000 प्रति महिना द्यायला हवेत का, की त्यांना $100 प्रति महिना द्यायला हवेत? त्यांना नक्की किती पैसे द्यायला हवेत याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.